दापोली तालुक्यातील पंचनदी येथील लघु पाटबंधारे योजनेच्या धरणातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासनानं अधिकृत परवानगी दिली आहे। तेरवांगडी येथील रहिवासी धनंजय नंदकुमार राजोपाध्ये यांनी स्वतःच्या खर्चाने गाळ काढण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता। या उपक्रमामुळे धरणाची साठवणूक क्षमता वाढण्यासोबतच गाळामुळे शेतीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे। धनंजय राजोपाध्ये यांनी आपल्या शेतीसाठी आणि फळझाडांसाठी खत म्हणून गाळाची गरज व्यक्त करत 500 ब्रांस गाळ काढण्यासाठी रत्नागिरी पाटबंधारे विभाग आणि दापोली तहसील कार्यालयाकडे परवानगी मागितली होती। या अर्जाचा सकारात्मक विचार करत प्रशासनानं काही महत्त्वाच्या अटी व शर्तींवर ही परवानगी बहाल केली। हे काम करताना धरणाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत। त्यातील प्रमुख अटी खालीलप्रमाणे: गाळ उपसा आणि वाहतुकीचे काम 27 मे 2026 ते 3 जून 2026 या कालावधीतच पूर्ण करणे बंधनकारक आहे। सुरक्षेच्या कारणास्तव गाळ काढण्याचे काम केवळ दिवसाच करावे, रात्रीच्या वेळी काम करण्यास सक्त मनाई आहे। हे काम उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी निश्चित केलेल्या जागेतच करावे लागणार आहे। धरण, कालवा किंवा रस्त्याचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील। तसेच गाळ काढण्यापूर्वी आणि काम पूर्ण झाल्यावर डिजिटल फोटो तहसील कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे। नियमांचे उल्लंघन केल्यास परवानगी तात्काळ रद्द करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला। या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।